अधिवेशनाच्या आधी तिथे काहीतरी मिटिंग लावून याच्यावर तोडगा काढावं सांगण्यात आलं होतं. पण आज अधिवेशनात कोणतं देखील तोडगा निघाला नाही. शेतकऱ्याला फसवलंय, रोहित पवारला फसवलं असं वाटतंय. आता खरं तर ज्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं त्या गिरीश महाजन यांना रोहित पवारांनी सभागृहामध्ये विचारलं पाहिजे आणि मग त्यांनी थापा मारल्या का, त्यांनी मुख्यमंत्र्याचा निरोप आणला होता का, असंच मनानं सांगितलं होतं हेही कळालं पाहिजे. आणि जसं 30 जूनच्या आत 7/12 कोरा करतो असं मुख्यमंत्र्यांचं जे आश्वासन होतं तसं हे सुद्धा आश्वासन खोटं आहे काय हे आता विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहातल्या आमदारांनी सरकारला धारेवर धरून विचारलं पाहिजे. राष्ट्रवादीच्याच आमदारांनी विधान केले फसवले म्हणून केले. अभित पटेल सरकार जर फसवत असेल तर मग आमदार म्हणून आपण तिथं गेलेला आहात, तिथं सभागृहामध्ये तुम्ही काय करणार आहात याही प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. आणि त्या माझ्या माहितीप्रमाणे त्यांनीही स्वतः शेतकऱ्यांची बिलं अजून सगळी दिलेली नाही आहेत. अधिवेशनाच्या आधी तिथे काहीतरी मिटिंग लावून याच्यावर तोडगा काढावं सांगण्यात आलं होतं. पण आज अधिवेशनात कोणतं देखील तोडगा निघाला नाही. शेतकऱ्याला फसवलंय, रोहित पवारला फसवलं असं वाटतंय. आता खरं तर ज्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं त्या गिरीश महाजन यांना रोहित पवारांनी सभागृहामध्ये विचारलं पाहिजे आणि मग त्यांनी थापा मारल्या का, त्यांनी मुख्यमंत्र्याचा निरोप आणला होता का, असंच मनानं सांगितलं होतं हेही कळालं पाहिजे. आणि जसं 30 जूनच्या आत 7/12 कोरा करतो असं मुख्यमंत्र्यांचं जे आश्वासन होतं तसं हे सुद्धा आश्वासन खोटं आहे काय हे आता विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहातल्या आमदारांनी सरकारला धारेवर धरून विचारलं पाहिजे. राष्ट्रवादीच्याच आमदारांनी विधान केले फसवले म्हणून केले. अभित पटेल सरकार जर फसवत असेल तर मग आमदार म्हणून आपण तिथं गेलेला आहात, तिथं सभागृहामध्ये तुम्ही काय करणार आहात याही प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. आणि त्या माझ्या माहितीप्रमाणे त्यांनीही स्वतः शेतकऱ्यांची बिलं अजून सगळी दिलेली नाही आहेत.